नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांची मला मेसेज येत आहेत कमेंट बॉक्समध्ये की मॅडम तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचं प्रत्येक सांगत आहे, तसंच प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं फी स्ट्रक्चरबद्दल पण तुम्ही सांगा की फर्स्ट इयरला MBBSला 2023मध्ये किती फी स्ट्रक्चर होती। अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला फी स्ट्रक्चर सांगणार आहे की प्रत्येक आणि जे काही पॅरेंट्स आहेत त्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना पण किती फीस लागू शकते, किंवा आपले जे कॅटेगरीमध्ये आहेत विद्यार्थी SC STचे त्या विद्यार्थ्यांसाठी पण किती फीस असेल। MBBSला फर्स्ट इयरला सेमी गव्हर्नमेंट डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। अगदी मी तुम्हाला 1 to 1 पूर्ण अगदी स्क्रीनवरती अंडरलाईन करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते मी काढलेलं आहे। डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव याच्याबद्दल काढलेलं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता फी स्ट्रक्चर फॉर फर्स्ट इयर MBBS कोर्स फॉर अकॅडमिक 2023-24 असा हा आहे इथे। आणि फॉर डिटेल्स आणि इथे प्लीज कॉन्टॅक्ट, इथे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे। ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अगदी अधिक माहिती हवी आहे तर डायरेक्ट मलाही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, किंवा ह्या नंबरवरती पण तुम्ही कॉल करून अगदी विचारू शकता। ओके, तर तुम्ही या चार्टप्रमाणे पाहू शकता। इथे मी कॅटेगरी काढलेली आहे, इथं प्रोसेस फीस आहे आणि इथं ट्युशन फीस किती असणार आहे प्रत्येक वर्षाला, आणि डेव्हलपमेंट फीस पण किती असणार आहे, आणि हे टोटल फीस असाच्याबद्दल काढलेलं आहे। तर इथं तुम्ही ओपन कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकता, इथं मी ओपन कॅटेगरी काढलेलं आहे आणि त्याचं इथं प्रोसेसिंग फीस काहीच नाही, नील आहे। आणि ट्युशन फीस जर विचार करायचा ओपन कॅटेगरीचा फर्स्ट इयरला MBBSसाठी तर इथं 6,36,363 रुपये हा फर्स्ट इयरची फीस राहणार आहे ओपन कॅटेगरीसाठी। आणि डेव्हलपमेंट फीस पण इथं दिलेली आहे 63,637 रुपये ही डेव्हलपमेंट फीस आहे। ही डेव्हलपमेंट फीस सर्वच कॅटेगरीसाठी असते आणि टोटल त्यांची प्रत्येक वर्षाला इथे टोटल फीस ओपन कॅटेगरीला जवळजवळ 7 लाख रुपये भरावी लागणार आहे पर वर्ष प्रत्येक वर्षाला। ओके, असं हे 4.5 वर्षाचं आहे MBBS आणि हे फर्स्ट इयर MBBSसाठी काढलेलं आहे। जळगाव उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं आहे। हे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 7 लाख रुपये फीस राहणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि पुढची तुम्ही OBC कॅटेगरीचं पाहू शकतो, कॅन्डिडेट फॉर नॉन क्रिमिनल लेअर ओनली, म्हणजे नॉन क्रिमिनल म्हणजे ज्या पॅरेंट्सचं 8 लाखापेक्षा इन्कम कमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी OBCच्या काय फीस असणार आहे। तर इथं प्रोसेसिंग फीस नील आहे आणि ट्युशन फीस तिथे 50% त्यांना जवळजवळ माफ असते, म्हणजे 3,18,181 रुपये हे OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जे नॉन क्रिमिनल आहेत त्यांच्यासाठी आहे हे। ओके, जे 8 लाखाच्या खालती आहे तर पॅरेंट्सचं आणि त्यांचं इन्कम किंवा त्यांच्याकडे ते इन्कम सर्टिफिकेट्स अवेलेबल असेल तर ते तिथे अटॅच करावं लागते ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस, जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळेल त्यावेळेस। आणि त्यावेळेस मग तुम्ही हे 8 लाखाच्या खाली इन्कम दाखवल्यानंतर तुम्हाला हे 50% कन्सेशन भेटतं, म्हणून ही फीस 3,18,181 रुपये अशी प्रत्येक वर्षाला लागणार आहे। आणि डेव्हलपमेंट फीस सेम आहे प्रत्येकाला, तर इथे तुम्ही पाहू शकता 63,637 रुपये हे तुमची डेव्हलपमेंट फीस आहे। तर टोटल फीस प्रत्येक वर्षाला 3,81,818 रुपये हे प्रत्येक OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भरावं लागणार आहे, जे कॅन्डिडेट फ्रॉम नॉन क्रिमिनल लेअर ओनली त्यांच्यासाठी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। ओके, आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी पुढे तुम्ही पाहू शकता काय फर्स्ट इयरला फीस असणार आहे MBBSची, म्हणजे काय होती 2023मध्ये। तर प्रोसेसिंग फीस नील आहे आणि त्या विद्यार्थ्यांना पण 50% बेनिफिट असतात, म्हणजे 3,50,000 ही प्रत्येक वर्षाला फीस असणार आहे। तर टोटल फीस पण इथं दिलेली 3,50,000 अशी दिलेली आहे। ओके, आणि जे विद्यार्थी आहेत कॅन्डिडेट फॉर नॉन क्रिमिनल लेअर ओनली, तर हे NT1 NT2 NT3 NT3 VJ आणि SBC हे जे कॅटेगरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रोसेसिंग फीस नील आहे आणि ट्युशन फीस पण त्या विद्यार्थ्यांना पण नील आहे। जे विद्यार्थी कॅन्डिडेट फॉर नॉन क्रिमिनल लेअर आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पण ट्युशन फीस तिथे काहीच राहणार नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। पण त्या विद्यार्थ्यांसाठी बेनिफिट असा आहे की त्या विद्यार्थ्यांना त्या कॅन्डिडेटला ते सर्टिफिकेट्स नॉन क्रिमिनल लेअर म्हणजेच त्या जे त्यांचं इन्कम आहे 8 लाखापेक्षा खाली त्या विद्यार्थ्यांसाठी ते सर्टिफिकेट असणं खूप आवश्यक आहे, तरच ती ट्युशन फीस तिथे नील तुम्हाला घेतली जाणार नाही। आणि डेव्हलपिंग फीसचा जर विचार केला तर तुम्ही ते पाहू शकता 63,637 रुपये हे डेव्हलपमेंट फीस आहे आणि ट्युशन फीस पण 63,637 आहे। ओके, हे झालं कॅटेगरी वाईज। आणि नेक्स्ट आपण कॅटेगरी मी तुम्हाला आणखीन इथे दाखवते कोणती आहे नेक्स्ट कॅटेगरी SC ST। तर अगदी तुम्ही ते पाहू शकता झूम करून, अगदी SC STचं पण मी इथे काढलेलं आहे। तर त्याची फीस आहे तुम्ही पाहू शकता इथे नाही सॉरी इथे प्रोसेसिंग फीस आहे 1,500 रुपये, ट्युशन फीस इथं नील आहे
आणि त्याला डेव्हलपमेंट फीस पण काही नाही आहे. तर ही टोटल फीस SC STची म्हणजेच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फक्त 1500 रुपये राहणार म्हणजे 2023मध्ये होती. ओके. आणि वॅकन्सी अगेन्स्ट NRI कोठा इथं दिलेला आहे. तर तिथे NRI कोठा म्हणजे जे आपले आउट ऑफ कंट्री म्हणजे भारताच्या बाहेर पण जे विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्यांना पण जर या कॉलेजमधून डॉक्टर उल्हास पाटील या कॉलेजमधून MBBSसाठी ॲडमिशन करायचं असेल तर त्यांना एका वर्षाची फी इथं 35 लाख रुपये त्यांनी इथं दाखवलेली आहे. ओके. तर इथं इम्पॉर्टंट नोट्स पण दिलेली आहे. तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता की कॅन्डिडेट फॉर रिझर्व कॅटेगरी कमिंग कॅप राऊंड in 85% कोठा शुड प्रोड्यूस ऑल द डॉक्युमेंट्स ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. ओके. ही सगळी तुम्ही अगदी डिटेल्समध्ये तुम्ही नोट वाचा म्हणजे तुम्हाला अगदी पूर्ण लक्षात येईल. आणि पुढची गोष्ट तुम्ही अगदी डिटेल्समध्ये पाहू शकता इथे काय आहे ते. तर इथं मी काढलेलं आहे तर अगदी DD वगैरे. तर तुम्हाला मी अगदी पूर्ण अगदी ह्याच्या माध्यमातून तुम्हाला वाचून दाखवते. DD ऑफ टोटल फीस इन्क्लुडिंग ट्युशन अँड डेव्हलपमेंट फीस टू बी ड्रॉ इन फेवर. ओके असं दिलेलं आहे. तर हे पूर्ण अगदी डॉक्टर उल्हासराव पाटील मेडिकल कॉलेज पेएबल ॲट जळगाव. तर इथला DD ऑफ नॅशनलाइज बँक म्हणजे कोणता जेव्हा तो विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होतं अलॉटमेंट लेटर मिळते आणि तेव्हा त्या कॉलेजच्या नावाने DD काढावा लागतो. ओके. तो DD नॅशनलाइज्ड बँकमधूनच काढावा लागतो. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर तिथे स्पष्ट त्यांनी नोट केलेली आहे. तर तुम्ही नोट अगदी डीपमध्ये वाचू शकता. ज्या काही विद्यार्थ्यांना ही नोट्स कळली नाही त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. तर ही नोट्स मी जस्ट तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे लक्षात येईल. इफ स्टुडंट हॅज गिवन स्टेटस रिटेन्शन फॉर्म. ओके. हा रिटेन्शन फॉर्म असतो. देन ओनली हॉस्टेल मेस अँड एलिजिबिलिटी फीस विल बी ॲक्सेप्टेड. ओके. अदरवाईज दिस फीस विल बी ॲक्सेप्टेड ॲट द टाईम राऊंड कट ऑफ. ओके असं त्याने दिलेलं आहे. आणि त्या DD हॉस्टेल फीस इथे 75,000 दिलेला आहे. म्हणजेच 75,000चा हा DD काढावा लागतो. तो कुणाच्या नावाने काढावा लागतो ते लक्षात घ्या तुम्ही. इथे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्टेल पेएबल ॲट जळगाव असंही तिथलं DD ह्या कॉलेजच्या नावाने काढावा लागतो. आणि हॉस्टेल इज कंपल्सरी फॉर ऑल कॅन्डिडेट. आणि त्या कॉलेजला हॉस्टेल हे खूप कंपल्सरी आहे तिथे म्हणजे तुम्ही बाहेर रूम घेऊन राहू शकत नाही. ही पण गोष्ट त्यांनी मेन्शन केलेली आहे. आणि DD2 ऑफ मेस जेवणासाठी पण तुम्ही जेव्हा फी भरता प्रत्येक वर्षाला तर ती फीस इथं 75,600 रुपये दिलेली आहे इन्क्लुडिंग 5% GST दिलेलं आहे. हे उत्कर्ष एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड पेएबल ॲट जळगाव ह्या नावाने तुम्हाला DD काढायचं आहे. मेस इज कंपल्सरी फॉर ऑल कॅन्डिडेट. तिथे मेस पण कंपल्सरी आहे म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजमध्येच हॉस्टेल घ्यावं लागणार राहण्यासाठी आणि तिथली मेस पण तुम्हाला कॉलेजचीच तुम्हाला तिथे रोज तुम्हाला जेवण करावं लागणार. तिथली मेस पे भरून 1 वर्षाची पे भरून तिथेच तुम्हाला टिफिन घ्यावा लागणार आहे. तुम्ही बाहेरून पण टिफिन मागू शकत नाही. ही पण गोष्ट त्यांनी आधीच तिथे त्या नोटमध्ये दिलेली आहे. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना DD कसा काढायचा आहे, कितीचा काढायचा आहे, कुठल्या नावावरती DD काढायचा आहे अगदी हे डिटेल्स दिलेलं आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ह्या कॉलेजची फीस खूप कमी आहे. अगदी मेरिटनुसार होत असते. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना ही काही प्रोसेस माहिती नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना प्रोसेस माहीत नाही त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट किंवा मेसेज करू शकता आणि अगदी डिटेल्स विचारू शकता की पूर्ण ही प्रोसेस आम्ही आमच्या मार्फत करून देत आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना आणखीन पुढे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही आणखीन व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ह्या कॉलेजबद्दल अगदी डिटेल्स. 5th वन आपण इथं पुढे पाहू शकतो. युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फीस फॉर MBBS हे असं मी इथं काढलेलं आहे 2023चं. तर इथे तुम्ही सिरियलप्रमाणे पाहू शकतो. इथे मी अगदी कोठा काढलेला आहे म्हणजेच कोणता ओपन कोठा कॅटेगरी वाईज कोणते कोठे त्याच्याबद्दल इथे हे दिलेलं आहे राऊंडमध्ये. आणि रजिस्ट्रेशन आहे इकडे आणि इकडे एलिजिबिलिटी आहे आणि इकडे फीस रुपीज आहे किती आहे ते डॉक्टर उल्हास पाटील ह्या मेडिकल कॉलेजची. ओके. तर इथं ओपन कोठा फॉर महाराष्ट्र स्टेट स्टुडंट्स तिथे रजिस्ट्रेशनसाठी 1,450 रुपये आहे. एलिजिबिलिटी 8050 इथे दिलेली आहे आणि फीस तुम्ही पाहू शकता 9,500 आहे. आणि तेच नंबर 2ला पाहू शकतो तुम्ही रिझर्व कॅटेगरी तिथे पण रजिस्ट्रेशन फीस 1,450च आहे. एलिजिबिलिटी 1,450 रुपये दिलेली आहे इथे. आणि इथे फी पाहू शकतो 2,900 रुपये दिलेली आहे. आणि जे AIQ म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठामधून जे 15% सीट्स भरतात आणि NRI कोठा असतो तिथे पण त्यांना रजिस्ट्रेशन सेम दिलेली आहे 1,450. एलिजिबिलिटी 81,100 अशी दिलेली आहे आणि फीस तुम्ही पाहू शकतो 82,550. तर ही पूर्ण एलिजिबिलिटी दिलेली आहे युनिव्हर्सिटीची फॉर MBBS कोर्सेसची. ओके. आणि दिस ट्युशन फीस विल बी ॲप्लिकेबल फॉर 23 बॅच हे असं इथं दिलेलं आहे. आणि ट्युशन फीस अँड डेव्हलपमेंट फीस आहे ही पण 23 बॅच मे बी कॅन्सल आफ्टर वी रिसिव्ड फायनल फी स्ट्रक्चर फ्रॉम
फी रेग्युलेटिंग अथॉरिटी असं त्यांनी ते दिलेलं आहे. समजा तुम्हाला सीट मिळाली आणि तुम्ही जर ती सीट कॅन्सल केली तर त्या ठिकाणी पण तुम्हाला थोडीशी फी आकारली जाणार आहे, हे असं त्यांनी ते सांगितलं आहे. ओके. आणि पुढे तुम्ही अगदी नेक्स्ट तुम्ही पाहू शकता, इथे दिलेलं आहे की उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जळगावचं काय त्यांनी दिलेली आहे, लिस्ट ऑफ द डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड टू सबमिट. जेव्हा ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळतं, जेव्हा ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट्स काही कॉलेजला सबमिट करायचे असेल तर अगदी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. अगदी मी तुम्हाला जस्ट शॉर्टमध्ये वाचून दाखवते, तुम्ही ते पाहू शकता. ऑनलाईन डाउनलोडेड ॲप्लिकेशन फॉर्म, ॲडमिट कार्ड, नीट UGचा मार्कशीट, नॅशनल सर्टिफिकेट आणि पासपोर्ट म्हणजेच 10वी-12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि डोमासाईल सर्टिफिकेट, हे सगळे सर्टिफिकेट्स तिथे डाउनलोड करावं लागतात, द्यावे लागतात. आणि नीट UG मार्कशीट हे दिलेलं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट्स प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतं, ते पण त्याचं लागतं. SSCचं पासिंग सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ, 12वीचं पण मार्क स्टेटमेंट आणि कास्ट सर्टिफिकेट्स, हे पण तिथे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. ओके. नेक्स्ट कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल लेअरचं पण सर्टिफिकेट्स म्हणजे तुम्हाला ते बेनिफिट भेटतं 50% फी स्ट्रक्चरमध्ये, ट्युशन फीसमध्ये. लिव्हिंग सर्टिफिकेट्स, TC, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट्स, मायग्रेशन सर्टिफिकेट, सेल्फ गॅप सर्टिफिकेट्स आणि डिफेन्ससाठी D1, D2, DT हे सर्टिफिकेट्स त्या विद्यार्थ्यांना पण कॅटेगरीमध्ये ट्युशन फीस कमी असते आणि त्यावेळेस ते सर्टिफिकेट्स त्यांना असणं आवश्यक आहे. आधी हे सगळं पूर्ण हे तुम्ही पूर्ण राऊंड पाहू शकता. तुम्ही 1 set 2 ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड 3 sets ऑफ अटेस्टेड फोटोकॉपी, हे सगळं त्यांना अटेस्टेड करून द्यावे लागतात. आणि स्टुडंट शुड कीप अँड ॲडिशनल कम्प्लीट सेट विथ देम, आणखीन एखादं त्यांच्याकडे सेट पाहिजे त्या स्टुडंट्सकर, असं त्यांनी सांगितलं आहे. आणि हिली एरिया सर्टिल पॅरेंट्स डोमासाईल पाहिजे. आणि दुसरं तुम्ही पाहू शकता EWS सर्टिफिकेट्स इथे पण पाहिजे 31 मार्च 2020पर्यंत काढलेलं. पॅरेंट्स इन्कमिंग सर्टिफिकेट्स, EWSच्या जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ट्युशन फीस 50% माफ असते, त्यावेळेस पण त्यांना ते इन्कम सर्टिफिकेट्स पॅरेंट्सचं पाहिजे असते, आधार कार्ड पाहिजे असते, वोट कार्ड पाहिजे असते. MBBS सीट्सची जे तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळतं ते पण तिथे त्यांना सबमिट करावं लागतात. आणि स्कॅन डॉक्युमेंट्स इन पेन ड्राईव्ह. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो सगळं अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये डॉक्टर उल्हासराव पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जळगाव ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे हवी आहे त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करून मला तुम्ही सगळे क्वेश्चन्स तुमचे डाऊट्स विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यावरती पण तुम्ही कॉल करून विचारू शकता. आणि मी माझं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप असा दोन्ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ज्या काही विद्यार्थ्यांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच या ग्रुपला जॉईन होऊन अधिक माहिती घेऊ शकता. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्ताने. ओके, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.